नागरिक आक्रमक झालेले आहे। नगर तालुक्याच्या निंबळक या गावात उपवन संरक्षकाच्या गावकऱ्यांनी घेराव घातला। जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचा लेखी आदेश दाखवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार ग्रामस्थांनी केलाय। गाव बंद करून ठिय्या आंदोलन सुरू आहे, तर लेखी आदेश दाखवण्यासाठी वन विभाग टाळाटाळ करताय। प्रस्ताव पाठवला असल्याचं वन विभागाचं म्हणणं आहे। काल संध्याकाळी राजवीर धर्मवीर या 10 वर्षीय मुलावरती बिबट्या हल्ला केल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले। गेल्या 3 दिवसांत नगर तालुक्यातल्या इसळक, निंबळक आणि खारेकरजुने या ठिकाणी बिबट्याने हल्ले केले, ज्यात लहान मुलं जखमी झाले। तर याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी। पाहुयात नेमकं काय म्हणतायत नगरवासी। खारेकरजुने आणि त्यानंतर काल संध्याकाळी जर आपण पाहिलं तर इसळक या गावामध्ये बिबट्याने हल्ला केला होता। त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झालेले आहे। नगर मनमाड रोड जो आहे तो बायपास जो आहे तो बायपास रोडवर सध्या रस्ता रोको आंदोलन चालू आहे। गेल्या अर्ध्या तासांपासून हे आंदोलन चालू आहे। गेल्या सकाळपासून जर आपण पाहिलं तर ग्रामस्थ आक्रमक झाले होते की जोपर्यंत जो बिबट्या आहे त्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वन विभाग देत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही असा आक्रमक इशारा या ठिकाणी ग्रामस्थांनी घेतलेले आहे। गेल्या अर्ध्या तासापासून हा जो रोड आहे तो रोड बंद करण्यात आलेला आहे। आणि जर आपण पाहिलं तर बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये आहे, कारण 2 दिवसांपूर्वी एका 5 वर्षीय मुलीला बिबट्याने ठार केले होते आणि काल 10 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला। त्यामुळे आता ग्रामस्थ कुठेतरी आक्रमक होताना दिसत आहेत आणि जोपर्यंत बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वन विभाग देत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उठणार नाही असा इशारा या ठिकाणी इसळक गाव असेल, निंबळ गाव असेल आणि खारेकरजुने गाव असेल या 3ही गावातील नागरिकांनी दिला आहे। सामटीसाठी सुशील थोरात, अहिल्यानगर।